नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या इतिहासाचा दुसरा धडा शिकणार आहोत, इतिहासाची साधने। आता इतिहास शिकताना तुम्हाला हा प्रश्न नेहमीच पडत असेल की हा इतिहास आपण शिकतो तर खरं, पण हा इतिहास आला तरी कुठून किंवा आपल्याला कसा कळाला? तर तो आपल्याला कळाला आहे इतिहासाच्या साधनांमधनं। आणि इतिहास म्हणजे केवळ गोष्टी नव्हे, तर तो आहे अनेक प्रकारच्या पुराव्यांवर आधारलेला अभ्यास। म्हणजे आपण इतिहास शिकतो आणि आपल्याला हा इतिहास समजतो तो म्हणजे इतिहासांच्या साधनांमुळे। आणि हे पुरावे जे आहेत ते इतिहासाची साधने असतात। आणि इतिहास समजण्यासाठी 3 प्रकारची साधने वापरली जातात। ते म्हणजे भौतिक साधने म्हणजे प्राचीन वस्तू, नाणी, बांधकामांचे अवशेष। लिखित साधने म्हणजे ग्रंथ, शिलालेख, राजआज्ञा। मौखिक साधने म्हणजे लोकगीते, ओव्या, लोककथा। तर चला तर मग आपण आता हे 3 प्रकार। आता इतिहासाच्या साधनांचा पहिला प्रकार म्हणजे भौतिक साधने। आता भौतिक साधने म्हणजे काय? आता अगदी सोपं करून सांगायचं झालं तर आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या वस्तू म्हणजेच भौतिक साधने। आता त्यांचं उदाहरण म्हणजे खापराची भांडी, त्यावरील नक्षीकाम। आणि हे पाहून आपल्याला त्या काळातील कला किंवा वस्तूंचा वापर कसा होत होता हे कळतं। त्यानंतर त्या काळातील दागदागिने, यावरून त्या काळातील सौंदर्यप्रेम किंवा परंपरा हे आपल्याला समजतं। आता याच्यात कोणकोणत्या गोष्टी येतात? त्या येतात धान्य, बिया, प्राण्यांचे हाडे। आता तुम्ही म्हणणार की त्या काळातलं धान्य आता कसं काय भेटणार आहे आपल्याला? तर धान्य असं भेटतं की त्या काळामध्ये जेव्हा लोक धान्य खायचे तर ते आधी त्याला गरम करायचे, भाजायचे, आणि ते भाजल्यानंतर ते कडक व्हायचे, आणि ते जे धान्य कडक झालेलं धान्य त्याला भरडून ते मग ते धान्य खायचे। तर ते भाजल्यानंतर काही धान्य जे उरलेलं असायचं किंवा ते लोक टाकायचे किंवा कुठे काही पडलेलं असेल तर ते धान्य वर्षानुवर्ष तसंच टिकून राहायचं। तर ते धान्य जेव्हा आपल्याला आता सापडतं तर त्याचा आपण अभ्यास करतो। अभ्यास केल्यानंतर त्याचं संशोधन केलं जातं आणि मग आपण त्याच्यावरनं अभ्यास करून की ठरवतो हे केव्हाचे धान्य आहे किंवा कधी कोणत्या काळात हे धान्य वापरलं जात होतं। शिवाय प्राचीन काळातील घरांचे अवशेष आहे, नाणी आणि मुद्रिका, हे तर आपल्याला त्यांचा वापर वास्तुकला आणि समाजरचनेची माहिती देतात। म्हणूनच भौतिक साधने ही इतिहास। आता इतिहासाच्या साधनांचा दुसरा प्रकार म्हणजे लिखित साधने। आता पूर्वीच्या काळात माणसांनी त्यांच्या अनुभवाबद्दल, घटनांबद्दल आणि भावनांबद्दल व्यक्त करण्यासाठी लिहायला सुरुवात केली। सुरुवातीला ते खापरे, विटा, भुर्जपत्रे, ताडपत्रे याच्यावर लिहायचे, आणि राजांनी दिलेले आज्ञापत्र, दानपत्र हे देखील लिहून ठेवले जात होते। त्याचबरोबर अनेक धार्मिक ग्रंथ, नाटके आणि प्रवासी लोकांनी लिहिलेली प्रवास वर्णने देखील इतिहासासाठी खूप महत्त्वाचे असतात। काही लेख तर थेट तांब्याच्या पत्रावर कोरले जात होते। आणि हे सगळे लिखित स्रोत आपल्याला या काळातील धर्म, समाजरचना, राजकारण आणि जीवनपद्धती याची मोलाची माहिती देते। म्हणूनच लिखित साधने म्हणजेच इतिहासाची अक्षरांची ठेव असते असं म्हटलं जातं। आता इतिहासाच्या साधनांचा तिसरा प्रकार म्हणजे मौखिक साधने। आता मौखिक साधने म्हणजे काय? तर हे म्हणजे अगदी पिढ्यानपिढ्या सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी ज्या लिहून ठेवलेल्या नसतात पण लोकांच्या तोंडातून पुढे जातात। उदाहरणार्थ ओव्या, लोकगीते, लोककथा या सगळ्या गोष्टी आपण आजी आजोबांकडून ऐकतोच, आणि त्या गोष्टी आपण आपल्या मुलांना सांगतो किंवा त्याच्या पुढच्या पिढीला आपण सांगतो। तर अशा प्रकारे ह्या गोष्टी जपतो आपण। आणि हे सगळं साहित्य कोणी लिहिलं हे माहीत नसतं, त्याचा कर्ता हा अज्ञात असतो। पण मौखिक साधनातून आपल्याला त्या काळातील परंपरा, श्रद्धा, सामाजिक मूल्य आणि विचार यांची छान माहिती मिळते। म्हणूनच इतिहास शिकताना मौखिक परंपरेची अभ्यासही खूप महत्त्वाचा असतो। आपण पाहूया प्राचीन इतिहास समजून घेण्यासाठी कोणते साधने उपयोगी पडतात। सर्वात आधी आहे अश्मयुगीन साधने। ते म्हणजे उत्खननातून मिळालेला खापराची भांडी, हत्यारे आणि घरांचे अवशेष। यामुळे आपण त्या काळातील जीवनशैलीचा अंदाज बांधतो। नंतर आहे वेद वाङ्मय, ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे। यामधून आपल्याला त्या काळातील धार्मिक आणि सामाजिक विचार समजतात। आपण सर्वजण ओळखतो ती 2 मोठी महाकाव्य म्हणजे रामायण आणि महाभारत, जे आपल्याला राजकारण, धर्म, युद्धकला यांची माहिती देते। त्यानंतर येतात ते बौद्ध आणि जैन धर्माचे ग्रंथ, जे भारताच्या धार्मिक इतिहासासाठी खूपच महत्त्वाचे आहेत। शिलालेख आणि स्तंभलेख हे दगडांवर कोरलेले संदेश असतात। राजांचे आदेश, विजयाचे वर्णन यातून आपल्याला त्या काळातील माहिती भेटते। आणि शेवटी परदेशी प्रवासांची वर्णने, जे भारतात आले त्यांनी इथे पाहिलेली संस्कृती लिहून ठेवलेली आहे। त्यामुळे आपल्याला बाहेरच्यांच्या नजरेतून आपला भारत कसा समजतो, म्हणजे आपला भारत कसा आहे हे समजते। हे सगळं मिळून आपल्याला प्राचीन भारताची जीवनशैली, धर्म, राज्यव्यवस्था आणि सामाजिक स्थिती समजायला मदत भेटते। फक्त जुन्या गोष्टी जमवल्या की काम होतं का? तर नाही,
इतिहास म्हणजे फक्त गोष्टी ऐकून किंवा एकच साधन पाहून लगेच निष्कर्ष काढणे नव्हे. उदाहरणार्थ, एखादा पुरावा खूप जुना असेल तरी तो बरोबर आहे का हे तपासणं गरजेचं असतं. तो कोणी लिहिला आहे, का लिहिला आहे, कधी लिहिला आहे याचा नीट विचार करावा लागतो. तसंच वेगवेगळी साधनं एकमेकांची तुलना करून त्यातून योग्य निष्कर्ष काढावे लागतात. म्हणून इतिहास लिहिताना अभ्यासू आणि तपासणारी चिकित्सक वृत्ती खूपच. आता थोडक्यात या धड्याचा आपण आढावा घेऊया. इतिहास समजून घ्यायला आपल्याला 3 प्रकारचे साधने उपयोगी पडतात: भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. या सर्व साधनांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केल्यावरच आपल्याला भूतकाळ समजतो. कारण इतिहास म्हणजे फक्त गोष्टी किंवा कथा नाहीत, तो खरे पुरावे, तपासणी आणि अभ्यास यांच्या आधारावर समजतो. आणि हो, पुढच्या धड्यांमध्ये आपण हेच सर्व अजून सविस्तरपणे शिकणार आहोत. म्हणून पुढचा व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास